आंघोळा नाही करत 10 दिवस तुम्ही? अहो तर काय त्या पाठीवर कपडाच नाही ठेवू काय? आज लय वेळ झाला बाई, काय कर. बस बापा, आज चांगली गिराईकी होते. दन दन दन. हाय का लेडीज टेलर? नाही, इथं जेंट्स टेलर आहे. सर क्या बोलना, तुम्हाला समजून राहिली. माहित तर सगळंच आहे, मग काय विचारता लेडीज टेलर आहे काय? हे घ्या ब्लाऊज पीस आणि मला चांगले ब्लाऊज शिवून द्या. दाखवा. या अंदर, माप घेतो. नाव काय तुमचं? सविता वानखडे. का हो ताई, काय शिलाई घेता ब्लाऊजची? 300 रुपये. 300 रुपये शिलाई? तेव्हा तर माझ्या नवीन ब्लाऊज येते 300 रुपयात. मग जा रेडीमेडच घेऊन घ्या 300 रुपयात. मला वाटलं तुमच्या जवळ स्वस्त आहे म्हणून मी तुमच्या जवळ आली. हे घे सुई आणि हे घे धागा आणि घरी जाऊन शिवून घे, स्वस्त आहे तर. बरं बाप्पा, शिवा. चला लवकर माप घेतो. हात वर करा. हात वर कायली बाप्पा? अहो बाई, माप बरोबर नाही घेऊ तर काय गुडघ्यापर्यंत शिवू काय ब्लाऊज? काय बाई बापा, काय आंघोळा नाही करत 10 दिवस तुम्ही? सरक्यानं घ्या ना माप, जास्त कायले करून राहिले. इथं चिडली. हा करा हात वर, घेतो माप. हातीचं माप. हळू बोल, गावभर कला नको करू. मी काय ग्रामसेवक आहे का सारा गावभर कल्ला करू? मला लवकर ब्लाऊज शिवून द्या, 2 दिवसात येतो मी. 300 रुपये द्याले तर कच करत होती. 2 दिवसात ब्लाऊज पाहिजे. ओ काकू, मला एक मस्त हिरोईन सारखं फॅशनेबल ब्लाऊज शिवून द्या. हिरोईन? कोणती हिरोईन? सगळ्या हिरोईनचा मिक्स शिवून द्या. मिक्स? बजेट किती आहे बाई तुया? 200 रुपये. 200 रुपयात हिरोईन काय? हिरोईनची शेजारी नाही भेटत नाही तुले. माग पलट. गळा किती घेऊ? अजून डीप. गळा किती घेऊ? अजून डीप ठेवा. गळा किती घेऊ? अजून घ्या थोडं. अहो तर काय त्या पाठीवर कपडाच नाही ठेवू काय? तुम्हाला म्हटलं ना हिरोईन सारखं शिवा, तर हिरोईन सारखं शिवा. कोणती हिरोईन आणू हिच्यासाठी, कोणती नाही? देतो शिवून. ओ टेलर ताई, मला ना याचा छान सलवार सूट शिवून द्या ना प्लीज. याचा होईन तुम्हाला? बरं बरं बरं, माप घेतो. याचा किती माप घेऊ? असं माप घ्या की ज्यात मी बारीक दिसली पाहिजे. बाई, मी टेलर आहे, सर्जरी वाली नाही आहे. ठीक आहे, द्या तुमच्या मतानं शिवून. अहो बाई, तुम्ही ब्लाऊज शिवता काय? नाही, ब्लाऊज फाडतो इथं. तसं नाही, तुमच्याशी कोणती डिझाईन आहे म्हटलं? ब्लाऊजची डिझाईन आहे माझ्याजवळ. तसं नाही, तसे लंबे, हाफ, सिवलेस, प्रिन्सेस, गळा असं तशी म्हणाली मी. हो काय? हा हा, आपल्याला सगळ्या प्रकारचे ब्लाऊज शिवून भेटते. उद्या लग्न आहे बाई, मला आजच ब्लाऊज पाहिजे काकू. मला तुम्ही काय करून द्या, पण मला आजच द्या. उद्या लग्न आहे, तू आता कपडे आणून राहिली संध्याकाळी? हो, मला आताच पाहिजे. अहो बाई, मी टेलर आहे, जादूगर नाही. काकू तुम्ही काही करा, तुम्ही रात्रभर जागा, पण मला ब्लाऊज शिवून द्या. अहो बाई, मी रात्रभर जागून ते ब्लाऊज शिवीन ना, तर 2च्या जागी 3 बाह्या लागन त्याले. मी काही करा, मला ब्लाऊज शिवून दे रे बाबा. काय आहे होई, ती जबरदस्तीच आहे. मला जाय, होईन तर होईन, नाही तर नाही होईन. जाऊ बिना ब्लाऊजची लग्नाले. हाय का रश्मी दुकानात? आली बाई फुकटी दुकानात. ब्लाऊज आणले वाटते शिवाले तिनं. हाव हाय ना, ये ना ये. रश्मी, घरी कार्यक्रम आहे हो, मला ब्लाऊज शिवून दे ना हो. अहो बिचारे, माझ्याजवळ लय ब्लाऊज पडले आहे, माझ्याकडनं नाही होईन ना ब्लाऊज शिवणं. बिचारे 2 साड्या आहे, 2 ब्लाऊज आहे. अहो बिचारे, तुला काय सांगू, मला जरासाही वेळ नाहीये. त्या साड्याला पिको फॉल करणंही होईन ना, ते ब्लाऊज शिवणं होईन. तू जाय ना, ते बाजूला शिवून घे ना बिचारे, जाय ना. रश्मी, तूच दे ना हो, बिचारे चांगले शिवत नाही बिचारे कोणी त्याशिवाय. अहो तू अशीच करतो बिचारे, माझ्याकडनं शिवून घेतो साऱ्या ब्लाऊज आणि पैसे काही देत नाही मला. फॉली फुकट लावून घेतो, हुका बटनाही फुकट लावून घेतो, ब्लाऊज फुकटच शिवून घेतो. 1 रुपयाने दिला मला तू आजपर्यंत. अहो त्या ओळखीचीच तर हाव मी. ओळखीची हाय म्हणून पैसे मागून राहिली. जर गिराईक असले तर ऍडव्हान्स मागितला असता बिचारे. राहू दे, तुले लय भाव चढले आता. जाऊ दे, दुसरीकडे टाकतो मी आता ब्लाऊज. हाय ना, असे हाय. आतापर्यंत फुकट शिवून दिलं तर रश्मी रश्मी रश्मी. आता पैसे मागून राहिली तर म्हणते भाव चढले म्हणते. जाऊ दे, शिवते ना, कुठं शिवते तर माहित पडते पैसे देते काय तर. रश्मी, हे माझ्या मापाचं जामपर तरी आहे काय? हे काय शिवलंय? असंच असते काय शिवलं? पाहू द्या. घे. अहो बाई, तुम्ही मागच्या वेळेस रोड होत्या, आता तुम्ही लठ्ठ झाल्या. अहो बिचारे, आताच 8 दिवस झाले मी तुला ब्लाऊज दिलं शिवाले. आताच्या मी काय लठ्ठ झाली काय? अहो बाई, तुम्ही जे माप दिलं त्याच मापाचं शिवलं ना. मी आता कोणाचे माप घेऊन शिवण काय याच्यात मी? तुला काय भरोसा आहे काय?
अर्ध म्हणतोय आलं त्या मोबाईल मध्ये राहते आणि अर्ध म्हणतोय शिवण्यात राहते. म्हणलं लक्ष राहते मोबाईल पाहतो याच्यात पाहतो काय टाकते तर काय माहित माझ्याजवळ ब्लाऊज. बरं हे ब्लाऊज कोणाला झालं घरात? मी नल्ले झालं ते ब्लाऊज. असं असते काय? तू तर काही सांगता आम्हाला. तू सांग आता या ब्लाऊजचं मी काय करू, नाही तर माई मला पैसे देऊन दे. तुम्हाला सांगितलं ना मिनलले देऊन द्या आणि मी तुम्हाला कायले पैसे देऊ त्याचे? तुम्ही जा नाही, तुम्हाला ब्लाऊज बरोबर होते ना, हे थोडंसं करण्याचं उसळ वासळ होते ना तुम्हाला ब्लाऊज. तू मला सांग आता मी कसं करू या ब्लाऊजचं. हे बा असं करा तुम्ही, आता हे ब्लाऊज आहे ना तुम्हाला घेऊन नाही राहिलं, लय घट्ट होते. तुम्ही काय करा आता 8 दिवस उपास ठेवा, मग तुम्ही डबल लोड होऊन जाल, मग तुम्हाला हे ब्लाऊज होऊन जाईल. लय हुशार असो तू. कसं जामपर शिवलं मला म्हणतं का हे का चालली मी घेऊन आता मॅट तोंडी. काकू हे घ्या मापाचं ब्लाऊज आईने आताच शिवून मागितलं. ठीक आहे जा जा म्हटलं ना. पोरियो जा ना तुम्ही, काऊन चालल्या काऊन नाही? आम्ही नाही जात काकू, काऊन? कारण आईनं म्हटलं डोळ्यासमोर ब्लाऊज शिवून घ्यायचं, नाही तर टेलरवाली काकू कपडा दाबते. हे घे त्या मायचं ब्लाऊज आणि हे घे ते मापाचं ब्लाऊज. जा हा तिकडे, कपडा दाबते तर. बाई झाले का ब्लाऊज? घ्या झाले तुमचे ब्लाऊज, सगळे ब्लाऊज झाले तुमचे. नीरा वेळात देता? हा बरं माय मागच्या वेळेस वेळानं दिलं तर झांपर. हा इन माई ब्लाऊज वेळानच दिलतो. हो बायांनो एवढा फडफड करू नका. तुम्ही जे हे सगळे झांपर घालता ना कार्यक्रमात, हे लग्नात, हे मी शिवून दिलेलं आहे. आणि तिथं जाऊन सांगते साऱ्या लग्नात की वेळानं झांपर दिलं. मी एवढं चांगलं झांपर शिवून देतो ते नाही सांगा. फक्त उशिरा दिलं मला झांपर हे सांगा तुम्ही. गाव भवान्यांनो पैसे द्यायच्या नावावर तर तुमची बोंब राहते. झांपर तुम्हाला लवकरच पाहिजे. रात्रंदिवस ब्लाऊज शिवून आमची पाठ दुखते. घरी लेकरं आहे, नवरा आहे, साऱ्याचं पहा लागते आम्हाला. ते करून तुमचे झांपर शिवा लागते आणि तुम्ही लोकायला सांगता की वेळानं दिलं म्हणून ब्लाऊज. आणि का तुले रात्री टाकलेलं झांपर सकाळीच पाहिजे. तू एवढ्या सकाळी कुठं जातं हिंडाले? आणि आता तुम्हाला सगळ्यांना एक वॉर्निंग देतो, याच्यानंतर काय असं म्हटलं वेळानं झांपर देते, हे सगळे झांपर आहे की नाही, या झांपर सारखे टारक फावून टाकत. लक्षात ठेवा.